माझ्या बॉसचा राग काढला त्याच्या बायकोवर. नमस्कार, माझे नाव मोहित. मी पुण्याजवळ राहणारा आहे, पण कामानिमित्त साधारण बाहेरगावीच राहतो. मी दिसायला काही एवढा आकर्षक नाही, पण तसा ठीकठाक आहे आणि कुठल्याही आंटी किंवा मुलीला मी सुख देऊ शकतो. ही कला माझ्यात आहे. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक अनुभव सांगत आहे. मी तेव्हा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होतो. त्याच ठिकाणी माझी ओळख माझ्या बॉस सोबत झाली. तेव्हा तो चेहऱ्यानेच हरामखोर दिसत होता. मी आपले काम करू लागलो, पण तो कधीही कोणाशी कामाचे कौतुक करत नव्हता. तो काही ना काही त्याच्या कामात कमी शोधत असे आणि विनाकारण कामगारांवर ओरडत असे, कोणालाही फटकळ बोलत असे. त्याची वर्तणूक चांगली नव्हती. पूर्ण कंपनीने त्याला घमंडी म्हणून ओळखत जात होती. त्याच ठिकाणी त्याची बायकोही कामाला येत होती. तिच्या स्वभावात आणि त्याच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. ती दिसायला सुंदर होती. 5 फूट असावी, 30, 32, 34 अशी तिची असावी. तिचे वय साधारण 30 वर्षापर्यंत असावे. तिचे वर आलेले बॉल बघतच राहावे असे मला वाटायचे. ती पूर्ण भरलेले अंगाची होती. तिचे बाहेर आलेले बघून कित्येकाचे ताट झालेले असं. तिचे नाव कोमल होते. गोरा रंग आणि दिसायला सुंदर. तिच्याकडे पाहून कोणाचेही मन भानावर राहणार नव्हते. एकदम कडक माल होती. हा माझा बॉस तिला बिलकुल शोभत नव्हता. ती एका मुलाची आई आहे असे कोणालाही वाटत नव्हते. माझ्या बॉसचे वय 45 वर्षे असेल. मुलगा कसा झाला ते काही समजत नव्हते, पण काही घरगुती कारणामुळे त्यांनी हिच्याशी लग्न केले होते. कोमलशी बोलताना वेळ कधी निघून जायचा काही समजत नव्हते. एके दिवशी माझ्या एक जोडीदाराच्या चुकीमुळे माझ्या बॉसने मला खूप सुनावले आणि खूप आरडाओरडा केला. मला वाटू लागले की आताच्या आत्ता नोकरी सोडून निघून जावे, पण मी शांत राहिलो. बॉस बाहेर गेल्यावर मी याचा बदला कसा घ्यायचा याचा विचार करू लागलो आणि बघता बघता माझी नजर तिच्या बायकोवरती जाऊन पडली. माझ्या मनात एक युक्ती सुचली. आता त्याच्या बायकोलाच घ्यायचं. आता मी माझ्या प्लॅनिंगला लागलो होतो. आता मी कोमलची जवळीक साधू लागलो होतो. अधूनमधून तिला टच करू लागलो होतो. तिच्या सौंदर्याची तारीफ करू लागलो आणि तिलाही आवडत होते. तसेच 1-2 महिने निघून गेले. आमची ड्युटी सुटायची संध्याकाळी 5 वाजले होते. माझ्या घरच्या रस्त्यातच माझ्या बॉसचा बंगला लागत होता. त्यामुळे कधी कधी येताना जाताना कोमल माझ्याशी हाय बाय व्हायचा. एके दिवशी रविवारी आम्हाला सर्वांना सुट्टी होती, पण कंपनीत ओटीचे काम चालू होते. त्यामुळे सर्व साहेब रविवारच्या दिवशी कंपनीत बोलवले होते. त्यात माझे बॉसही होते. मला हे आदल्या दिवशी माहीत झाले होते की रविवारी माझा बॉस ड्युटीवर जाणार आहे. मी चान्स घ्यायचा ठरवलं. मी सकाळी लवकर उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला, चांगले कपडे घातले आणि टाईट झालो. शेंट वगैरे मारला आणि माझ्या बॉसच्या घरी फोन केला. फोन केल्यावर कोमलनेच उचलला आणि विचारले की बॉस घरी आहे का? तर समोरून कोमल बोलले की आज तर बॉसला कंपनीत बोलावले आहे, त्यामुळे आज ते कंपनीत गेले आहेत. मला खात्री झाली की माझा बॉस कंपनीत गेला आहे, म्हणजे आज घरी फक्त कोमलच असेल. थोड्या वेळाने मी कोमलच्या घरी आलो आणि बेल वाजवली. समोर कोमल दरवाजा उघडला आणि मला बघून म्हणाली, अरे मोहित, आज इकडे कसा आलास? आणि तुझे बॉस तर आज ड्युटीवर गेले आहेत. काही काम होतं का? कोमल म्हणाली, मी बस बाजारातच निघाले होते. चला आता कोमलच्या घरी एकदा जाऊन यावं. आणि असं पण रविवारच असल्यामुळे मलाही काही घरी काम नाही. ती बोलली, बरं ठीक आहे, बस येते. मी आलो. मला सोफ्यावरती बसायला सांगितले. ती कपडे धुवूनच उठली असावी, कारण तिचा गाऊन पूर्णपणे ओला झाला होता. तिचे केस पण विखरले होते. चेहऱ्यावरती घाम वाहत होता. तिला बघून मला असे वाटू लागले की हाताने घाम पुसवावा. तिने आत घातलेलं नसावी, कारण तिचे आंबे स्पष्ट दिसत होते. तिच्या आंब्याचा वास घ्यावा अशी माझी इच्छा झाली होती. अशा विचाराने माझा बाबूराव ताट झाला होता. ती किचन रूम मध्ये गेली आणि चहा बनवू लागली. मी समोरच बसलो होतो, पण माझे सर्व लक्ष तिच्याकडे होते. ती किचन मध्ये गेली होती चहा बनवण्यासाठी. मी बसून होतो. आता मला कंट्रोल होत नव्हते. मी तिला बाथरूम कोठे आहे विचारले. तिने मला इशाऱ्याने बोर्ड दाखवले. मी सरळ बाथरूम मध्ये गेलो आणि माझा बाबूराव बाहेर काढला. समोर एक मोठी खिडकी होती. मी खिडकीतून बाहेर डोकावले. एका रस्सीवर तिची काढलेली रंगाची आणि तिची लाल रंगाची लहान कपडे सुकत होती. मी बाहेर
बाहेर हात टाकून ती लहान कपडे आतमध्ये ओढली आणि त्याचा वास घेऊ लागलो. त्यावर मला एक पिवळसर डाग दिसला. मी तिचा मोदक वास घेऊ लागलो आणि मागे वळून बघितले तर काय समोर वॉशरूम मध्ये कोमल होती. तिने तो सर्व प्रकार बघितला होता. ती माझ्याकडे फक्त बघत होती. ती एकही शब्द न बोलता पुढे खोलीत येऊन बसली. मी चुपचाप एकही शब्द न बोलता पाठी वर तिच्या समोर उभा राहिलो. तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता आणि तो रागाने माझ्याकडे बघत होती. ती म्हणाली, मोहित, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तू असे काही करशील असा विचारही मी कधी केला नव्हता. हे तू काय केले येथे मला हे तुझ्या बॉसला सांगावे लागेल. हे ऐकून मी तिच्या गायावाया करू लागलो. तिची माफी मागू लागलो. मी म्हणालो, प्लीज कोमल, प्लीज, मी तुझ्या हात जोडतो, पण बॉसला काही सांगू नको. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, पण प्लीज माझी नोकरी घालू नको. हे ऐकून कसला तरी ती विचार करू लागली. मग ती हळूच बोलली, ठीक आहे, पण हे जे तू काही केले ते तुला माझ्याशी प्रत्यक्ष करावे लागेल आणि हीच तुझी शिक्षा असेल. ते तुला माझ्याशी प्रत्यक्षात करावे लागेल आणि हीच तुझी शिक्षा असेल. हे ऐकून मला आश्चर्यचकित धक्का बसला, कारण मलाही हेच पाहिजे होते. मी लगेच होकारती मान हलवली. तिचे समोर ठेवलेल्या पाळण्यात लक्ष दिले. तिची लहान मुलगी अजून झोपलेली होती. तिने मला बेडरूम मध्ये यायचा इशारा केला. मी तिच्या पाठीमागे जाऊ लागलो. आता आतमध्ये जाताना तिने मला पकडले आणि माझ्यासोबत मज्जा करू लागली. मीही याच गोष्टीची वाट बघत होतो की कोमल कधी सुरुवात करते. तुम्हाला जर कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.